पेयजल 80% भरलं आहे, तरीसुद्धा सोलापूर जिल्ह्यातील पाऊस नसल्यामुळं नदीकाठचा जो विद्युत पुरवठा आहे तो कलेक्टरच्या आदेशानं किंवा वरिष्ठ पातळीवरून जो निर्णय झाला तो 5 तास चालू झाला, 8 तास सध्याच्याला नाही. साधारण 15 दिवस झाला आम्ही प्रयत्न करतो आहे, तरीसुद्धा नदीकाठचा जो विद्युत पुरवठा आहे तो 5 तास आहे. त्या ठिकाणी नदी भरून चाललेली आहे. साधारण 15 ते 20 हजार क्युसेसनं पाणी आमच्या बंधाऱ्यातनं वाहतो आहे, परंतु नदीकाठचा जो सप्लाय आहे तो आम्हाला 5 तास मिळतो आहे आणि त्यामुळं आमच्या नदीकाठची पिकं डोळ्यात एकाच जळून जात आहे. पाणीच देणं शक्य नाही, कारण लाईटच नाही तर पाणी कसं देणार आहे. आम्ही आज कलेक्टर ऑफिसला ईमेलद्वारे एक पत्र पाठवलेलं आहे. जर 2-3 दिवसात पुढच्या जर सप्लाय 8 तास नाही झाला तर आम्ही आमच्या गावचं सबस्टेशन असेल किंवा नदीकाठची ज्या गावाला विद्युत पुरवठा 8 तास नाही त्या गावचे शेतकरी सबस्टेशन स्वतः ताब्यात घेतील आणि कायदा हातात घेऊन 8 तास लाईट चालू करतील. आज एकीकडे पावसानं बडी मारलेली आहे आणि शेतकऱ्याचं अनुदान हाल चालू आहे. ते प्रशासनाचा गलताल कारभार आज बघता इकडं 25,000 पाणी वाहत आहे नाही आणि लाईट ते 4 ते 5 तास आहे. बघ की शेतकऱ्याचं आलेलं हे जबाबदार पालकमंत्री गोरे साहेब यांना एक कळकळीची विनंती की शहराला तुम्ही लाईट देताय आणि ग्रामीणला वेगळा नियम, कारण हातातोंडाला आलेली पिकं आज वाया जात आहे. कारण तुमच्या या गलतान कारभारामुळे आज कलेक्टर असो पालकमंत्री असो यांनी तातडीनं जो 4 ते 5 तास आहे, कारण का आज महाराष्ट्रात कुठंच असं नाही की 8 ते 10 तास लाईट मिळावं शेतकऱ्याला. इतकं पाणी बघून काय करणार. या जबाबदार पालकमंत्र्यांना आमची एक शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता म्हणून एक विनंती आहे की हातातोंडाला आलेली पिकं जर ह्या तुमच्या लाईटमुळं वाया गेली तर उद्या आम्हाला 8 ते 10 तास देऊन तुम्ही काय फायदा. चालूला गेली 2 महिने 2 तास हा फिराच्या कोणी बंधाऱ्याची लाईट 2 महिने दिली आणि आता पाणी असून 4 तास लाईट आहे. ही कुणीकडे थांबलं पाहिजे, कारण इकडे पाणीच बघून काय करणार शेतकऱ्यानं. तर माझे एक पालकमंत्र्याला आव्हान आहे, जबाबदार पालकमंत्र्याला, की तुम्ही त्वरित 8 ते 10 तास लाईट चालू करावे, अन्यथा आम्ही सर्व शेतकरी 2 दिवसात नाही चालू झालं तर MECBला कुलपं लावू. कारण का हा आमच्या अन्याय किती दिवस आम्ही सहन करायचा. एकीकडे आमदार साहेब चिकोकाला फिरत आहेत,